मन्यास किचन, घरगुती पद्धतीने बनवलेले अस्सल चवीचे पदार्थ, इडली, चटणी, सांबर, बटाटा वडा, कच्ची दाबेली, सँडविच, ढोकळा, साजूक तुपातली पुरणपोळी, थालीपीठ, पिझ्झा, पावभाजी, आकर्षक रंगांचे विविध प्रकारचे आईस केक ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। पत्ता व्यवहारे गल्ली, करकम। फोन नंबर 90 11 63 42 60, 86 68 85 20 30। अगदी माफक आणि परवडणाऱ्या दरात। मन्यास किचन। नमस्कार, केडीएन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण एक नवीन सिरीज चालू केली, आधी पोटोबा। यामध्ये आपण सर्वप्रथम पंढरपूरच्या खाद्य संस्कृतीचा भाग असलेल्या अनेक स्थळांना भेटी देणार आहोत। पांडुरंगाच्या अस्तित्वानं पावन झालेली ही पंढरपूर नगरी, त्याच्याच कृपा आशीर्वादानं अनेकांना नावारूपाला आणलं, त्याला लोकप्रियता मिळाली। असंच एक नाव ज्याला लोकप्रियता मिळाली, जनमान्यता मिळाली, ते म्हणजे बालाजी इडली पॉइंट। लोकप्रियता एक वेळ सोपं, पण ते टिकवून ठेवणं तेवढंच कठीण काम गेल्या 10 वर्षात बालाजी इडली पॉइंटने केलंय। पण त्यामागे अपार कष्टातून दर्जा, चव, किंमत आणि त्यासोबत अफाट लोकप्रियता या बालाजी इडलीने मिळवली आहे। इडली आणि फक्त इडली, त्यासोबत दिली जाणारी अफलातून चटणी, अगदीच परवडणारी किंमत, त्याचबरोबर लाजवाब टेस्ट आणि तृप्तीची ठेकर। गरीब श्रीमंत भेदभाव नाही, सारेच रांगेत उभा। कार्यक्रमाला नेणारे वेगळे, पार्सल घेऊन घरी कुटुंबासोबत जाऊन खाणारे वेगळे आणि तिथेच कट्ट्यावर बसून मनसोक्त ताव मारणारे वेगळे। पण त्या अन्नपूर्णेला धन्यवाद देणारे मात्र हे सगळेच। सौभाग्यश्री मकरंद कौलवार व श्री मकरंद रमेश कौलवार दोघंही बालाजी इडलीसाठी अहोरात्र कष्ट घेत असतात। तसा दिवसभर मोठा राहाडा असला तरी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत ह्या दोघांना किंवा कर्मचाऱ्यांना बोलायलाही सवड नसते। तसेच हे दाम्पत्य समाजसेवाही आवडीने करते। कौतुक असे की पूर्ण मुलाखत होईतोपर्यंत ह्या बाबी कुणीही बोललं नाही। सहज बोलताना काही बाबी नकळत समजत गेल्या। वर्षातून आश्रमांना विशेष निमित्तानं दिली जाणारी इडली, हे करत असताना ह्या संस्थांना अर्जवही की ज्यावेळेस गरज असेल तेव्हा सांगा, पोच केली जाईल। शिल्लक राहिलेली इडली दुपारीच रॉबिनहूड आर्मीला दिली जाते। अगदी लॉकडाऊनच्या काळात या दाम्पत्यांनी भाजीपालाही वाटप केला, तेही कुणी या स्वतःच्या हाताने घेऊन जा ही पद्धत अवलंबली। अनेक संस्थांना त्या काळात त्यांनी भाजीपाला मोफत पुरवलाय। कदाचित त्यांनी आजपर्यंत झाकून ठेवलेली बाजू अनेकांना माहीत नसावी। लॉकडाऊनच्या काळात शासकीय कर्मचारी, आजारी व्यक्तींचे नातेवाईक, घरात एकटीच राहणारे वृद्ध व्यक्ती यांना इडलीने आधार दिला। कर्मचारीही अगदी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळलेले। अगदी लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी कर्मचाऱ्यांचे पगार बंद केले, पण बालाजी इडली पॉइंटचा प्रत्येक कर्मचाऱ्याला काम बंद असताना पगार दिला गेला। जाणून घेऊयात बालाजी इडली पॉइंटच्या वाटचालीविषयी।
माझं नाव आहे बापू उल्हास कुंभे, राहणार पंढरपूर, तालुका पंढरपूर जिल्हा. गेले 5 वर्ष मी खातोय. 1 नंबर आहे अख्ख्या पंढरपूर तालुक्यामध्ये. तुझ्यासारखी चविष्ट आणि कमी रेटमध्ये गरिबासाठी ही भाजी भाकरी नाव आहे असं आहे. याची दुसरी शाखा सांगोलामध्ये चालू झालेली आहे आणि टेस्टी आणि 1 नंबर स्वाद आहे. 1-2 प्लेट जर खाल्ले तर मन चोखतो, दिवसभर आपला जाते. तर काका सांगतात की गेले 5 वर्ष ते खातात. मग 5 वर्ष हीच टेस्ट मिळते का तुम्हाला? हो, 5 वर्ष झालं एकच टेस्ट आहे, काही सुद्धा चेंज नाही. फक्त एकच क्वांटिटी आहे, इडली आणि चटणी. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही चालू केलं नाही. माझी एक अपेक्षा आहे त्यांना की हे अजून 1-2 आयटम चालू करावं. मेदू वडा म्हणावं, डोसा म्हणावं, असे अनेक पदार्थ जरा चविष्ट करून द्यावे ही माझी त्यांना अपेक्षा आहे. हा, बघता तुम्ही गर्दी, ऑलरेडी गर्दी किती आहे. पार्सल नेण्यासाठी पण आणि खाण्यासाठी सुद्धा सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत गर्दी असते. हां, 12च्या पुढे तरी शक्यतो मिळत नाही. आज आम्ही 5 वर्ष इथे खातो. ते बरोबर आहे. आपण भरपूर लोकांना जर विचारलं तर आपल्याला इथे दिसू शकतं की 5-6 वर्ष लोक कंटिन्यू इथून इडली खातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की टेस्ट कायम तीच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक कुठेतरी परवडणाऱ्या दरात आहे. तुम्हाला 10 रुपये 2 इडल्या चटणी असं व्यवस्थित मिळते. आणि दुसरी गोष्ट काय जी खूप महत्त्वाची असते, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन. तर कस्टमर पूर्णपणे सॅटिस्फाय होऊन जातो. अशी काही लोकांचं अनुभव आपण ऐकलं की ते दर आठवड्याला कुठेतरी घेतात. तर नक्की या आणि नक्की भेट द्या बालाजी. आपल्यासोबत काकू आहेत. तर मला विचारायचं की काकू तुम्ही कधीपासून इथे इडली घेताय? गेली 10 वर्ष झालं मी इकडं इडली घेते. वरणची इडली आहे, खरंच खूप सुंदर आहे. कधी म्हणजे आपल्याला म्हणजे वेळेला पद्धतशीर मिळते आहे, स्वच्छता आहे, खूप टेस्ट पण खूप सुंदर आहे याची. आणि गरमागरम घरी आपल्याला अचानक कोणी पाहुणे वगैरे आले तर आपल्याला सकाळच्या वेळेस होऊ शकते. आणि त्याचं भावात खूप छान आहे आणि स्वस्त पण आहे. आपल्याला परवडेल या भावात आपण इडली इथे मिळू शकते. तर इथे मला विचारायचं की मग तुम्हाला आवडते इडली तर काय आवडतं किंवा कशी कन्सिस्टन्सी आहे तुमची खाण्याची? की आता तुम्ही मला म्हटलं की मी दर रविवारी खातो, तर काय रिव्ह्यूज आहेत तुमचे ह्या इडलीबद्दल? माझं नाव दीपक भोसले. ॲक्च्युली मला घरामध्ये तसा इडलीचा जास्त शौकीन नव्हतो मी, पण जेव्हापासून ही इडली सुरू झाली म्हणजे आपण असं होतं की सांबार आणि इडली पाहिजे, पण या इडलीच्या चटणीची टेस्टच एवढी छान आहे की दर रविवारी आम्ही आवर्जून सर्व घरातले सर्वजण आम्ही ही इडलीचा स्वाद नक्कीच घेतो. नमस्कार, केडी न्यूज अर्थात कर्कम दर्शन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातम्यांबरोबर बरंच काही, सर्वांसाठी सर्व काही. आणि आधी पोटोबाच्या नवीन ह्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नाश्ता म्हटलं की आपल्याला साऊथ इंडियन डिशेस आठवतात आणि इडली आठवते. आणि पंढरपुरात जर आपण इडली म्हटलं तर फक्त बालाजी इडली पॉईंटचं नाव आपल्या सगळ्यांना येतं. खरंच पंढरपुरात प्रचंड फेमस आहे. आणि आता आपल्यासमोर बालाजी इडली पॉईंटचे जे ओनर आहेत ते आपल्यासोबत आहेत. तर ताई नमस्कार. नमस्कार. तर ताई तुम्ही या व्यवसायाकडे कसं काय वळलात? भाग्यश्री मकरंद कौलवार. मी इडली सुरू करायचं म्हणजे मूळ कारण म्हणजे मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट होता माझा, म्हणजे करिअरमध्ये काहीतरी स्पेशल काहीतरी व्हावं म्हणून. आणि मला सुरुवातीला आनंद मेळाव्यात वगैरे मी चाट वगैरे सुरू केला. चाट सुरू केल्यानंतर तिथं मला भरपूर छान प्रतिसाद मिळाला आणि सगळेजणांचं म्हणणं होतं की तुम्ही एवढं छान करताय तर मग रेग्युलर का चालू करत नाही. मग मी ठरवलं, मग पहिल्यांदा सुरुवातीला माझं साऊथ इंडियन स्पेशलच चालू करावं म्हणून मी इडली चालू केली. इडली चालू केल्यानंतर भरपूर जणांना ती इडलीची खूप क्वालिटी आवडली आणि तसं मला पंढरपुरातल्या लोकांनी पण मला भरपूर प्रतिसाद दिला आणि आज मी त्याच्यामुळे आज एवढं पुढे जाऊ शकले आणि माझा आता खूप चांगला व्यवसाय चालू आहे त्याचा. ताई तुम्ही आधी सांगितलं की तुम्ही चाट वगैरे करत होता आणि आता सध्या आपण बघतो की तुम्ही घरातूनच इथे इडली पॉईंट इथूनच तुम्ही हे करता. पण मग सुरुवातीला तुम्ही त्याच्या आधी दुसरीकडे कुठेतरी जाऊन विकली का इडली आणि मग आता इथून चालू केलं, असं काही आहे का? हां, मी सुरुवातून इडली इथूनच सुरू केली, पण महाद्वारात जाऊन आम्ही सेल करत होतो. तिथं महाद्वारात एक छोटासा स्टॉल मांडून आम्ही तिथं सुरुवात केली. 2 वर्ष महाद्वारात माझी इडली होती कवटेकरच्या दुकानापाशी. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला खूप म्हणजे रेस्पॉन्स भेटायला लागला. आम्हाला इथून तिथं न्यायचं म्हणलं तर खूप अवघड होऊ लागलं. मग माझं इथं स्वतःचंच दुकान होतं किराणा, मग ते काढून मग हे सुरुवात केली आम्ही दुकानात सुरुवात करून आता 8 वर्ष झाले आणि महाद्वारात 2 वर्ष केला. 2012मध्ये माझी इडली सुरुवात झाली.
आधीची 2 वर्ष आणि त्याच्यानंतरची 8 वर्ष, जवळजवळ 10 वर्षांचा हा एक खूप मोठा प्रवास आहे. आणि या 10 वर्षात काय कॉमन म्हटलं तर ती इडली आहे. मग तुम्हाला आम्ही सकाळी पण काही ग्राहकांशी बोललो तर त्यांचं म्हणणं होतं की आता इडली बरोबर आम्हाला डोसा किंवा मेदूवडा असंही वेगळं काहीतरी मिळावं. मग फक्त इडलीच का, किंवा पुढे भविष्यात असे काही प्लॅन्स आहेत की आपण अजून साऊथ इंडियन वेगळं काहीतरी लॉन्च करू? इडली म्हणजे हा सुरुवातीचा पहिला साऊथ इंडियन डिश मी स्टार्ट केला आणि त्याच्यामध्ये मला प्रतिसाद चांगला होता. आणि दुसरा आयटम वगैरे वाढवायचं म्हणले तर मला ते काय होत होतं की म्हणजे वर्कर्स मिळाले तर नाही मिळाले तर परत ते प्रॉब्लेम येणार. आणि मला इडलीमध्ये एक नंबरचं म्हणजे इडली किंगच व्हायचं होतं. मला ते दुसऱ्या म्हणजे इंटरेस्ट आहे, पण एक स्पेशालिटी, एक ब्रँड म्हणून इडलीचं बनवायचं होतं. म्हणून मी इडलीलाच खूप रेस्पॉन्स दिला. आणि फ्युचरमध्ये आहेत मला तसं प्लॅन आहेत, पण अजून सध्या तर काय ठरवलेलं नाही आहे. आता सध्या इडलीचंच हे आहे मला. जसं ताई म्हटल्या की इडली किंग, तर खरंच आपला ब्रँड जो आहे तो इडली किंग सारखा आहे. आणि एक ब्रँड तेव्हाच मोठा होतो जेव्हा कुठेतरी तुम्ही ती क्वालिटी मेंटेन करता. आणि आपण बघतोय की सुरुवातीची इडली ते आतापर्यंत जी चव आहे तीच चव आहे, एक कन्सिस्टन्सी आहे. तर मग हे क्वालिटी आणि हे कन्सिस्टन्सी चवीची हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही? इडलीची चव न बदलण्याचे म्हणजे कारण म्हणजे मी पहिल्या दिवशी जे क्वालिटी वापरली, जे डाळ वापरली, जे रवा वापरलं ना, ते सगळं माझं पहिल्या दिवसात 2012 पासून ते 2021 पर्यंत मी तीच क्वालिटी वापरते. आता रेटमध्ये भरपूर फरक झाले माझ्या क्वालिटी वापरण्यामध्ये. आणि तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये चेंज करत नाही. मला फक्त की कस्टमरची कशी काळजी आहे मला. आणि कस्टमरने नेहमीच आता ह्याच्या पुढेही अजून 20 वर्ष 25 वर्ष जरी मी केलं इडली चालू राहिली तर त्यांनी ते क्वालिटी चेंज नाही झाली पाहिजे असं मी मेंटेन करते. आणि मला फ्युचरमध्ये पैसे नाही जास्त कमवायचे, फक्त की मला माणसांचं हे पाहिजे. माणसाने मला म्हणलं पाहिजे की तुम्ही एवढे दिवस झाले तरी तीच रेट आणि तीच क्वालिटी. शेवटी पैसा शेवट सगळ्या गोष्टीला मिळत नसतो, फक्त की माणसानं एक समाधान जो असतो तो मला ते पाहिजे. जीवनात समाधान आणि लोकांचं ते खाल्ल्यानंतर ते आत्म्याला ते तृप्त देव होतो ना, ते मला हवी होती. आणि ते मला आतापर्यंत मिळाली, ह्याच्या पुढेही मिळावं हे पांडुरंगाच्या चरणी मी अपेक्षा करते. सुरुवातीपासून म्हणजे याच्या आधी 10 वर्षापासून ते आतापर्यंत ही इडली 10 रुपयालाच आहे. त्याची साईज पण तेवढीच आहे. आणि इको फ्रेंडली द्रोण असतात त्याच्यामध्ये एकतर इडली दिली जाते, नाही तर स्टीलच्या प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये इडली दिली जाते. मग ही जी आता आपण कोरोनाचं पॅन्डेमिक म्हणतो, तर कोरोनामध्ये सुद्धा एवढ्या गोष्टींचे दर वाढले तरी सुद्धा ती इडली अजून तेवढ्यालाच आहे. तर मग हा दर्जा आणि ही जी किंमत आहे तर ह्याचं गणित कसं तुम्ही बांधता? गणित म्हणजे काय, आम्ही त्यात जास्त प्रॉफिट काही मिळवत नाही आहे. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला समाधान लोकांनी खाल्ल्यानंतर, आणि पैसेवालासुद्धा ती इडली खाऊ शकेल आणि सगळ्यात गरीबातला गरीबसुद्धा तो इडली खाऊ शकेल. त्या हिशोबाने आम्ही 10 रुपये रेट ठेवली. आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये आम्ही इडली म्हणजे आमचे रेट वाढलेले होते तरीसुद्धा आम्ही इडलीचे रेट का वाढवले नाही. ह्या पिरियडमध्ये लोकांचे खूप नुकसान झालं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इतके दिवस तर आपण सेवा करतोच आहे. आणि आता तर खूप चांगली संधी मिळाली आम्हाला की लोकांना अजून थोडी सेवा देऊ शकलो आम्ही. त्यासाठी कोरोनाच्या पिरियडमध्ये पण आम्ही इडलीचे रेट वाढवले नाही. आणि ज्यांना आपल्याला बाउल्स डिश ठेवलेत ना आपण, ते बाउल्स कसं आहेत म्हणजे ज्यांना नको आहेत त्यांना आपण ऑप्शन दिली आहे, ते त्याला एक्स्ट्रा 3 रुपये घेतो. आणि प्लेट्स आहेत त्यांना नको आहे 10 रुपयामध्ये खायचं त्यांना स्टीलची प्लेट ठेवली. म्हणजे कोरोनाचा कोणाला भीती वाटत असेल तर त्यांनी बाउलमध्ये खाऊ शकतात. फक्त 3 रुपये आम्ही त्याचे एक्स्ट्रा देतो. आणि 3 रुपयेसुद्धा आम्हाला कसं आहे, जे आम्हाला रेट पडले 3 रुपये त्याच रेटमध्ये आम्ही देतो. त्याच्यामध्ये अजिबात 1 रुपयासुद्धा आम्ही कमवत नाही. त्याच्यात स्वस्त म्हणून येत नाही आहे, फक्त की क्वालिटी छान आहे, चांगलं मेंटेन करतो आम्ही. सगळं कोथिंबीरपासून मिरचीपासून सगळं धुवून सगळं व्यवस्थित वापरतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये दादांचा खरंच खूप मोठा रोल आहे. तर ताई तुम्हाला सपोर्ट कसा मिळाला घरच्यांकडून? घरच्यांचा सपोर्टमुळेच मी म्हणजे सुरुवात करू शकले. माझे सासू सासऱ्याने मला सपोर्ट दिला, म्हणजे तू कर, म्हणजे आपण करू शकतो. मला असं वाटत नव्हतं की मला एवढी कॉन्फिडेंट नव्हता मी करू शकेल, माझी टेस्ट सगळ्यांना आवडेल का नाही असं मनात शंका होती. ते म्हणले नाही सुरुवात कर, तू होईल सगळं व्यवस्थित. आणि त्यांनी पण सपोर्ट केला आणि त्याच्यासोबत माझ्या मिस्टरांनी पण खूप सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्टशिवाय आज मी एवढं पुढे जाऊ शकले नाही. आणि मेन म्हणजे माझं बेस जे आहे घरच्यांपासूनच सुरू झाला आणि घरच्यांच्या सपोर्टमुळेच मी एवढं पुढे गेलो. 10 वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय, मग नक्कीच काही चांगले वाईट अनुभव येत असतात. तर मग असे काही अनुभव आम्हाला सांगाल का? आम्हाला ईश्वर कृपेने
आमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने अशा काही म्हणजे अडचणी काय आल्या नाही, अनुभव वाईट काय अनुभव आले नाही, काय त्रास कुठला झाला नाही, खूप छान अनुभव आले. खूप पंढरपूरकरांनी खूप छान साथ दिली मला. माझे जवळचे मित्र वगैरे परिवारापासून घरच्यापासून जे माझे मित्र परिवार फ्रेंड सर्कल पंढरपूरकर सगळे पंढरपूरकरांचे गेस्ट लोक जे येते ते पण आम्हाला पण त्यांना म्हणायचे की आमच्याकडे इडली घेऊन या, त्यांना सांगत होते. आणि चांगल्या बऱ्यापैकी 99% मला चांगले अनुभव आले आणि तसे काही वाईट कुठले अनुभव आले ते माझ्या मांडव्यांनी कृपेने आणि बालाजी कृपेने ते माझ्या कृपा आहे. आता आपण सकाळी बघितलं की पार्सल घेऊन जाणाऱ्या लोकांची खूप मोठी क्वांटिटी होती, त्याचबरोबर तिथे येऊन खाणारे ही खूप लोक होती. पण मग ते फक्त सकाळचं झालं, पण मग दिवसभर अशा काही मोठ्या ऑर्डर जातात का किंवा मग इडलीची बाकी विक्री कशी होती? सकाळी माझी 6:30ला इडली सुरू होती, ते 12 वाजेपर्यंत असते इडली. आणि 80% माझं पार्सलच जाते, एक 20% तिथं खायला येतात लोक. आणि त्यातूनही कोणाच्या घरी कार्यक्रम असलं, जोडी असेल, बारसं असेल, छोटा वाढदिवस असेल तर त्याच्यासाठी आम्ही दुपारी पण त्यांच्यासाठी बनवून देतो, फ्रेश बनवून. सकाळच्या 12च्या आत जे लोकांची ऑर्डर असतात ना त्याच्यासाठी आम्ही 10 रुपयेच रेट ठेवली. आणि दुपारी 12 नंतर जे लोकांना आपली ऑर्डर पाहिजे असेल तर त्यांना आम्ही 12 रुपये रेट ठेवले. 12 रुपये रेट हे कशासाठी, 2 रुपये एक्स्ट्रा कशासाठी, तर त्यांना आम्ही फ्रेश बनवून देतो. कामगार जे आहेत ना त्यांनी मला परत रिपीट येऊन ते सगळी प्रोसिजर नीट करून द्यावं लागतं त्यांना, की त्याच्यासाठी आम्ही 2 रुपये एक्स्ट्रा घेऊन ते पेमेंट त्यांना देतो आम्ही. त्याच्यासाठी 2 रुपये एक्स्ट्रा देतो. की सकाळी माझे 12 वाजेपर्यंत काउंटर चालू असतो, त्यात त्यांनी घेऊन गेलं तर 10 रुपयेच रेट आहे. आता कर्मचाऱ्यांचा विषय निघाला तर हे कर्मचारी कुठेतरी तुम्ही त्यांना कुटुंबाप्रमाणेच वागवता. आता कोरोनाच्या सुद्धा काळात बघितलं की बऱ्याच ठिकाणी एवढे कर्मचारी वगैरे नव्हते, मग तुम्ही त्यांना ह्या कोरोनाच्या काळात कसं सांभाळलं आणि मग किती कर्मचारी आहेत तुमच्याकडे सध्या? आता माझ्याकडे 7 जण कर्मचारी आहेत आणि माझे कर्मचारी म्हणण्यापेक्षा ते माझ्या कुटुंबासारखेच जास्त आहेत. कुटुंबासारखंच मी त्यांना समजते आणि मला त्यांचं सहकार्य पण भरपूर आहे. मी त्यांना कोरोनाच्या पिरियडमध्ये माझा एक जवळपास 1.5 महिना दुकान बंद होता सुरुवातीच्या पिरियडमध्ये, तरी मी त्यांना घरी बसून सगळ्यांचे पूर्ण पेमेंट दिलेले, का की त्यांनी माझ्या दुकानावर अवलंबून त्यांनी होते. तर त्या पिरियडमध्ये मला बिझनेस नव्हता, पण मी त्या बिझनेसमध्ये त्यांना देण्यासाठी मी एवढं माझी कुवत होती, पण त्यांनी बाहेर कुठं जाऊ शकत नव्हते आणि त्यांना दुसरं पण पर्याय काय नव्हता आणि माझ्यावर अवलंबून असल्यामुळे मी त्यांचं सहकार्य केला आणि त्यांनी पण मला तेवढंच सपोर्ट करतात. आणि त्यांनी कधीसुद्धा मला असं मालक म्हणून त्यांनी नाही हे करत आणि त्यांनी कर्मचारी म्हणून कधी नाही. ते दोघं आम्ही बहीण भावासारखं वगैरे नातं ठेवून आम्ही व्यवस्थित काम करतो. आणि मला कधी त्यांना असं कर्मचारी म्हणून असं वागवायला पण नाही आवडत. ते सुद्धा मला तेवढंच सपोर्ट असतं म्हणून आम्हाला पण ते आनंद वाटतो की फॅमिलीसारखं राहतात ते. म्हणजे माझे हा व्यवसाय जो व्यवसाय आहे ते मला वाटलं नव्हतं की मी हा व्यवसाय करीन, असं मी कधी म्हणजे स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. आणि असं पुढं करायचं ही सुद्धा मला कधी विचार आणला नव्हता. पण मला माझी बायको भाग्यश्री तिने मला सांगितलं की असं करून बघू आपण आणि जर चाललं तर काय हरकत नाही, बघायला काय हरकत आहे, म्हणून मला तिनं कल्पना मांडली आणि तिची कल्पनेला मी त्याला सपोर्ट केला आणि तिला म्हणून कर तू आज पीठ भिजव, उद्यापासून सुरुवात करू, असं मी एकदम पटकन तिला म्हणून गेलो. आणि सुरुवातीला आम्ही एक 35 पीठ तिने केली होती. पहिला दिवस 35 पीठचा आहे. सुरुवात माझी 35 पीठ बसणे. पांडुरंगाच्या दरबारी महादारात पांडुरंगाच्या पायापाशी महादार या ठिकाणी मी चालू केलेली कवठेकरांच्या दुकानासमोर मी तिथं सुरुवात केली. तिथनं सुरुवात माझी झाली. 35 पीठपासून माझी सुरुवात आहे. तिथनं मी वाढत आज जे लोकांनी माझी दखल घ्यावी आहे इथपर्यंत मी येऊन पोचलेलो आहे. मला खूप सहकार्य मिळालं आणि तिच्या कष्टाचंच फळ मी आज म्हणजे आम्ही घेतो. पंढरपूरची इडली म्हटलं तर एकच नाव कायम येतं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भरपूरदा मी पण इडली खाल्ली आहे. पण आज जेव्हा मी पुन्हा इडली खाल्ली तेव्हा खरंच अन्नपूर्णा काय असते ते समजलं आणि कुठेतरी विठ्ठल रुक्मिणी आपल्या विठुरायाचे असेच कायम आशीर्वाद असणारे भविष्य अजून फार उज्ज्वल आहे आणि कुठेतरी विठुराया तुमच्याकडून ही सेवा करून घेतोय आणि ती सेवा तुमच्या दोघांच्याही बोलण्यामध्ये जाणवून येते की समाधान, लोकांना मदत करणं ह्या भावनेतून कुठेतरी चालू केलं. त्यामुळे ती असा जो आलेख आहे तो कायम चढतोय आणि तो असाच चढत राहावा हीच विठुरायाची चरणी प्रार्थना. धन्यवाद.
एकतर आज रविवार आणि त्याच्यातून तुम्ही दोघांनी मिळून ही मुलाखत दिली. तुमचे खरंच खूप खूप आभार. कारण मी सकाळी बघत होते शूट घेताना की एवढी मोठी गर्दी होती की खरं तर बोलायलाही वेळ नव्हता कोणाला. तेवढ्यातून त्यांनी अटेंड केलं, मला सगळं व्यवस्थित सांगितलं हे असं. त्यासाठी तुमच्या दोघांचे केडी न्यूजकडून, कर्तमदर्शनकडून खूप 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 धन्यवाद. माझ्या आईवडिलांचा मला खूप अभिमान आहे. म्हणजे त्यांनी मी एकदम लहान होते 6वीत असताना आम्ही जी इडली सुरू केली. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा चांगला रिस्पॉन्स भेटेल, लोकांना एवढं आवडेल आमची इडली. पण शेवटी खूप लोकांना आवडायला लागली आणि प्रत्येकाचा रिस्पॉन्सही खूप चांगल्या प्रकारे भेटला आम्हाला. आणि मला असं शाळेत कॉलेजमध्ये अक्षरशः असं साक्षी कौलवार म्हणून कोण म्हणायचंच नाही. म्हणजे इडलीवाले ना तुम्ही, अशी ओळख झाली आमची. आणि आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला ॲड्रेस सांगायची गरजच पडत नाही. इडली पॉईंट म्हणले की लगेच ओळखतात. आणि ट्युशनमध्ये मी साक्षी राहिली साईडलाच, आधी इडलीवाल्यांची मुलगी असंच फेमस झाले मी. असं सरांनासुद्धा पण असं मी सांगायची गरजच नाही की मी साक्षी कौलवार आहे असं. ते आधीच ओळखतात आणि खूप चांगल्या प्रकारे माझ्या आईचंही कौतुक करतात. एकदा तर परिचारक ट्युशनमध्ये सरांनी असं पूर्ण क्लाससमोर सांगितलं होतं की तिची आई खूप म्हणजे एकदम व्यवस्थित हे करते, कौतुक करत होते त्या आईचं. आणि त्यांना अभिमान पण होता. म्हणजे असं मजामध्ये घ्यायचे पण खूप छान वाटायचं असं ऐकले की. फ्रेंड्ससुद्धा मला सारखं म्हणायचे तुमची इडली खूप छान असते असं. आणि त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि मला अभिमान पण आहे या गोष्टीचा. किराणा दुकान होतं, ह्या दोघांनी मला म्हणले की आम्ही तिथं इडली सुरू करू का. 1 सेकंदमध्ये म्हणलं त्यांना 1-2 दिवस थांबा, सगळी साखर बिकर काही काढून द्यायला, विकायला नको का, मोकळं करून द्यायला. त्याला 2 दिवसात मी मोकळं करून दिलं आणि सुरुवात केला. आणि सुरुवात केली, सर्वात आनंद म्हणजे पांडुरंगाच्या कृपा चरणापासून सुरू केल्या, ह्याचा सर्वात आनंद मला आहे. आणि ती सुद्धा व्यवस्थित चालल्या. आता ह्याच्याच कृपेने त्यांच्या माझ्या सुनेच्या भावाने सुरू केले सांगोलीला आणि माझ्या मुलीनेही अकोलीला सुरू केले. तिन्ही ठिकाणी व्यवस्थित आहे. माझ्या मुलाचं आणि सुनबाईचं मी खूप पाहिजे तेवढं कौतुक करू शकते आणि त्यांना आशीर्वाद देते. याच्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही. आणि खूप त्यांनी केलं, प्रयत्न केले, कष्ट केले. मी राजू पवार, मकरंद कौलवारचा मी मित्र आहे. त्याच्या लहानपणापासून शाळेतून अगदी वर्गापासून तर त्याचं सहकारी समजा. काय अडचण आली तर आम्ही दोघांनी तुम्हाला सांगतो मी त्याला. असं लहानपणापासून त्याचं मी सगळं बघितलेलं आहे समोर. कशा प्रसंगातून तो पुढं गेला आणि तो माझ्या हातनं जेवढं त्याला सहकार्य होईल तेवढं मी करत गेलो. आणि अतिशय त्यांच्या कष्टाचे फळं त्यांना मिळालेत असं मी मान्य करतो. इडलीबद्दल सांगायचं तर कोणी फार कष्टातून हे दोघांनी उभं केलं. अक्षरशः घरी तयार करून 30-35 इडली प्लेट घेऊन जायचं आणि महाद्वारात विकायचं. हळू इथून सुरुवात त्यांची झाली. कमी पडलं तर मी एखाद्या वेळेस आनंदाला जायचो मित्र या नात्याने. असं करत अक्षरशः 10 रुपयामध्ये इडली कुठेही मिळत नाही. पंढरपुरात जर तुम्ही बघितलं एवढ्या महागाईच्या काळात अक्षरशः चहासुद्धा 10 रुपयाला कट मिळतो. आणि हे दोघांनी 10 रुपयामध्ये पोटभर इडली आणि चटणी जेवढी पाहिजे तेवढी असं याने चालू केलं आहे. आणि पांडुरंगाच्या कृपेने त्यांना भरपूर यश मिळालं. त्याबद्दल मला पूर्ण त्यांचं समाधान आहे की त्यांनी एवढ्या कष्टातून एवढं मोठं उभा केलं. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं माझ्यासाठी तरी कमी आहे. आणि अतिशय हालाकीच्या प्रसंगातून त्यांनी म्हणजे दोघांनी सुरू केलेलं ही इडली अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं आहे. त्याबद्दल त्यांच्या दोघांचे मी आभार मानतो. 10 रुपयामध्ये इडली देतात म्हणजे भरपूर काही तुमचं सहकार्य या सगळं पंढरपूर वासियांना मिळतं आहे. आणि अतिशय चांगली इडली, अगदी टेस्टफुल इडली. पार्सल म्हणा, खाण्याला म्हणा, कधी कुणी नावं ठेवलेलं नाही त्या इडलीला. असे आणि प्रत्येक दुकानदारसुद्धा घेऊन जातो. मी प्रफुल्ल शहा. पंढरपूरची बालाजी इडली ही 7 समुद्र पार आता प्रसिद्ध झालेली आहे. यांचं सातत्य, चिकाटी, निस्वार्थीपणा, बालाजीवर असणारी श्रद्धा यातून हे फार पुढे गेलेले आहे. मी एकदा आमच्या कलकत्त्याच्या व्यापाऱ्याला इथे इडली खाऊ घातली होती. त्यांनी दर विचारल्यावर 10 रुपये सांगितले. आज 2 वर्षांनी त्याचा फोन आल्यावर तो आजसुद्धा विचारतो क्या उसने रेट बढ़ाया. मी सांगतो नाही. तो म्हणतो त्यांना सांगा अभी उसको बोलो 20 रुपये करने के लिए. हा जो तुमचा बालाजी इडली पॉईंटचा हा जो परिवार आहे, तर घरात कसं असतं, घरात प्रत्येकाची एक जबाबदारी असते. तर मग ह्या घरातली तुमची नेमकी जबाबदारी काय? किती वर्ष झालं तुम्ही या घराचा भाग आहात?
जवळजवळ 8 वर्ष झालं मी इथं काम करतो आहे. संध्याकाळी याचं मटेरियल बनवायचं काम ते माझ्याकडे असतेच मला. आणि फॅमिलीचं घटक म्हणायचं झालं तर पूर्ण 8 वर्ष झालं कंप्लीट सुखात दुःखात सगळ्या गोष्टीमध्ये ह्या बालाजी परिवाराने मला भरपूर सहकार्य केलेलं आहे. म्हणजे माझ्या मुलीचं लग्न झालं होतं, तिनेसुद्धा लग्नाला माझ्या भरपूर हातभार लावलेला आहे. मला कोणत्या गोष्टीचं असं टेन्शन आलं नव्हतं लग्नाच्या टायमाला. तुम्ही किती वर्ष झाले इथं काम करते आणि हा जो बालाजी इडली पॉईंट आहे, हा जो परिवार आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्हाला खूप चांगलं आलं आहे. सगळं चांगलं झालं त्यांच्यामुळं. आमची बहिणी भाऊ काका काकू सगळे व्यवस्थित आहे. त्यांच्यामुळं माझ्या मुलीचं लग्न झालं, त्यांना लग्नाची आम्हाला खूप मदत केली. आम्ही जागा घेतलो आणि आम्ही सख्या बहिणी सख्या जावं, आम्हाला भाऊ जे असल्यासारखे आमच्यातली माणसं आहेत, चांगली माणसं आहेत, प्रत्येक वेळेस मदत करतात. त्यांच्यामुळं आमचं सगळं चांगलं झालं. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.